लोकवाणी न्यूज नेटवर्क, बातमी मागची बित्तम बातमी। उमदी पोलीस ठाण्यावर बजरंग दलाचा मोर्चा, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे यांना निलंबित करण्याची मागणी। उमदी तालुका जत इथं 2 जुलै रोजी 25 गोवंशाची अमानुष तस्करी सुरू असताना हिंदू गोरक्षकांनी गो तस्करांची ट्रक पकडून उमदी पोलीस स्टेशनमध्ये सुपूर्द केले होते। मात्र गोमातेच्या रक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या गोरक्षकांचा सन्मान करण्याऐवजी उमदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे यांनी गो तस्करांना पाठीशी घालून गोरक्षकांवरच गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला। हिंदू समाजाच्या धार्मिक भावनांचा अपमान करणाऱ्या आणि संविधानाचा अपमान करून विधर्मी मानसिकतेच्या गो तस्करांना पाठीशी घालणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात सकल हिंदू समाज सांगली यांच्या वतीनं उमदी पोलीस ठाण्यावर मोर्चा आयोजित करण्यात आला होता। यावेळी संविधानिक मार्गाने हे आंदोलन करण्यात आलं होतं। यावेळी हर्षदाताई पाटील, जो डॉक्टर बाबासाहेबांचा कायदा आपण विसरून जातो, संविधानाचा अपमान करत कसायला मदत करणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे यांना निलंबित करा व कायद्याची माहिती देण्यासाठी पोलिसांचे वर्ग भरवा अशी मागणी करत प्रत्येक गोरक्षक हा संविधानाचा सन्मान करत असून डॉक्टर बाबासाहेब प्रेरणा घेऊन काम करतात। एसपी साहेब, मला थांबवण्यासाठी जेवढी ताकद तुम्ही लावली आहे तेवढी जर तुम्ही कसायला जेलमध्ये टाकायला लावली असती तर आम्ही तुम्हाला हिंदुत्वाला देवासारखा पूजलं असतं, असं म्हणत जोरदार टीका करत सहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे यांना बडतर्फ करण्याची मागणी केली। यावेळी ऋषिकेश भगत म्हणाले की गोरक्षकांनी रामनामाचा जप केल्यानं गोरक्षकांवरतीच मुजोरी केली, गाडी शेतकऱ्यांची की कसायांची हा प्रश्न न्यायदेवता ठरवेल। सहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे, आपणच न्यायदेवता झाला का? तुम्हाला गाडी कुणाची हे ठरवण्याचा अधिकार कोणी दिला, असा प्रश्न उपस्थित करत जोरदार टीका केली। यावेळी मोठ्या प्रमाणात बजरंग दलाचे कार्यकर्ते व गोरक्षक उपस्थित होते। मोर्चा दरम्यान मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। लोकवाणी न्यूज नेटवर्क, बातमी मागची बित्तम बातमी।